नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी, जी पुरणपोळीसोबत आपण आमटी बनवतो ती आमटी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कटाच्या आमटीसाठी लागणारे साहित्य इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, चिरलेला कांदा, आलं लसूण आणि हिरवी कोथिंबीर, धणे आणि खसखस हे जिन्नस आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे। सर्वप्रथम आपण भाजून घेऊया। गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये खसखस घालायची आहे। खसखस आपल्याला मंद गॅसवर कोरडीच भाजून घ्यायची आहे। खसखस छान आपण गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजून घेऊया। खसखस छान भाजून झाली आहे, ही आपण काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये सुकं खोबरं आपल्याला 1 चमचा तेल घालून परतून घ्यायचं आहे। इथे मी चमचाभर तेल घालत आहे। सुकं खोबरं देखील आपल्याला मंद गॅसवरच छान तांबूस रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। सुकं खोबरं देखील छान तांबूस रंगावर परतून झालेलं आहे, हे काढून घेऊया। त्याच कढईमध्ये आपण आलं लसूण कांदा घालून छान तेल घालून परतून घेऊया। कांदा देखील आपल्याला तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा देखील छान परतून झालेला आहे। यामध्ये आता आपण धणे घालून घेऊया आणि धणे घालून 2-3 मिनिटे परतून घेऊया। धण्यांमुळे कटाच्या आमटीला देखील छान चव येते। आपले धणे देखील परतून झाले आहे। मिक्सरच्या भांड्यात हे थंड करून आपण बारीक वाटून घेऊया। वाटताना मी यामध्ये हिरवी कोथिंबीर घातलेली आहे। वाटण बाजूला ठेवूया आणि शिजवलेली हरभरा डाळीतलं पाणी काढून घेऊया। छान असं डाळीतलं सर्व पाणी आपण काढून घेतलं आहे, कारण याच पाण्याला आपण फोडणी देणार आहोत। फोडणी देण्यासाठी इथे आपण कढईमध्ये 3-4 चमचे तेल घालून घेतलं आहे। 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी घालायची आहे। हे छान तडतडलं की यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालायची आहे। ही पेस्ट आपल्याला छान परतून घ्यायची आहे। आपण ही पेस्ट देखील मंद गॅसवरच परतून घेत आहोत। आता यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊया। इथे मी थोडीशी हळद, रंग येण्यासाठी बेडगी मिरची पावडर, तिखट आणि घरगुती साठवणीतला मसाला घातलेला आहे। हा घरी केलेला मसाला आहे, यामुळे आमटीला अगदी भारी चव येते। छान तेलामध्ये मसाले मिक्स करून घेऊया आणि केलेलं वाटण यामध्ये आपण घालून घेऊया। आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मसाला पूर्णपणे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। मसाल्यांमध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। मसाल्याला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे। अजून आपण थोडा वेळ मसाला छान परतून घेऊया। आमटीसाठी मसाला परतणं हीच त्यातील मेन गोष्ट आहे। आता मसाल्याला पूर्णपणे तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण हरभरा डाळीचं काढून घेतलेलं पाणी म्हणजे डाळीचा कट घालून घेणार आहोत। यामुळेच आमटीला अगदी भारी चव येते। छान मिक्स करून घेऊया आणि यामध्ये पाणी घालताना पाणी देखील आपल्याला गरम करूनच घालायचं आहे, म्हणजे आमटीची चव अजूनच वाढेल। इथे मी गरम पाणी घालत आहे। तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचा वापर करायचा आहे। शक्यतो आमटी खूप पातळ किंवा खूप घट्ट नसते, मध्यमच अशी असते, त्यामुळे पाणी तुमच्या आवडीनुसार घाला। वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। आमटीला छान उकळी आलेली आहे आणि आमटीला तवंग देखील अगदी सुंदर आलेला आहे। आमटीचा रंग देखील छान आलेला आहे। आता आपण आमटी 15 ते 20 मिनिटं मंद गॅसवर उकळून घेऊया।
छान अशी आपली आमटी उकळलेली आहे आणि आपलं साग्र संगीत अशी पुरणपोळीचं ताट तयार आहे आणि त्यासोबत खाण्यासाठी तवंग असलेली आमटी तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कावेरीज किचन कथाला इन्स्टा आणि फेसबुकला देखील फॉलो करायला विसरू नका। रेसिपी पाहण्यासाठी धन्यवाद।